श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलै 2026 वार शनिवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी या दिवशी आपण सर्वजण रोज बघा पूजा अर्चा रोज करत असतो आणि ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते. आषाढी एकादशी ही पंढरपूरला अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी काही उपाय व सेवा जर केल्या ना तर त्याचं इच्छित असं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तर अशीच मी एक सेवा तुम्हाला सांगणार आहे. बघा, ती देखील संतान प्राप्तीसाठी ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. ज्यांना मुलं होत नाही किंवा गर्भधारणा होत नाही यावर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. अगदी श्रद्धेनं करा, विश्वासानं जर ही सेवा केली ना तर त्यांच्या सर्व काही तुमच्या मनातील इच्छा ज्या आहे म्हणजे आई होण्याच्या जे स्वप्न आहे ते नक्कीच या सेवेनं पूर्ण होणार आहे. अगदी श्रद्धेनं विश्वासानं सेवा करा. तर काय सेवा करायची तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर बघा, आधी सांगितल्याप्रमाणे 25 जुलै 2026 वार शनिवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. सर्वात पहिलं ही सेवा जी आहे ती दोघांनी म्हणजेच पती पत्नींना मिळून ही सेवा करायची आहे. ही 41 दिवसांची सेवा आहे. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. बघा, जोडीनं सेवा करायची आहे. तर एकादशी, तर बघा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला रोजची जी तुमची कामं आहेत ती आटपून घ्यायची आहेत. त्याचबरोबर घरातच ही सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, किमान पहिल्या दिवशी तरी जोडीनं ही सेवा तुम्हाला करायची आहे. शक्य असेल तर अगदी रोज तुम्ही करू शकता. बघा, म्हणजे जोडीनं रोज करू शकता. बघा, ही 41 दिवस जर ही सेवा चालू केली ना तर त्याचा अनुभव हा येतोच येतो. तर ही सेवा एकादशीच्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची असते. आता त्यात बघा, तुम्हाला जर मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक विटाळ जर आला तर अगदीच तुम्ही पुढच्या एकादशीला जरी ही सेवा सुरू केली तरीही चालणार आहे. परंतु संपूर्ण 41 दिवसांची ही सेवा आहे. ती सेवा 41 दिवस करायची आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची. देवघरातील जो बाळकृष्ण आहे तो एका ताम्हणात ठेवायचा. त्यावर बघा पाण्याची जी गळती आहे ती ठेवायची, म्हणजेच त्याला अभिषेक पात्र म्हटलं जातं, ते ठेवायचं. आता तुमच्याकडे जर पाण्याची गळती नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही चमच्याने जरी पाणी सोडलं तरीही चालणार आहे. त्यानं बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे. आता बघा, गळती नसेल तर चमच्यानं घाला आणि असेल तर बघा तुम्हाला गळती असेल तर अतिशय उत्तम. कारण तुम्ही जेव्हा अभिषेक करताना त्यावेळेस तुम्ही सेवाही करत असता, ते वाचन करत असता आणि त्यामुळे लक्ष त्या गळतीकडं कंटिन्यू तुमचं लागणार नाही. तर सर्वात आधी अभिषेक करताना तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त हे म्हणायचं आहे. हे नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. अगदी श्रद्धेनं विश्वासानं करा. खरं सांगते, नक्की अनुभव येईल. तर बघा, पुरुष सूक्तम तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. मग तुम्ही संस्कृतमधील म्हटलं तरीही चालेल किंवा मराठीतलं म्हटलं तरीही चालणार आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्त देखील म्हणायचं आहे. श्रीसूक्त फलश्रुती म्हणताना ती गळती बाजूला ठेवून नंतर म्हणायचं आहे. हात जोडायचे आहेत आणि त्यानंतर तुमची संतान गोपाल मंत्र हा देखील तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र देखील तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. बघा, दोघातून एकानं पठण केलं तरीही चालणार आहे. अतिशय साधा आणि सोपी सेवा आहे. ही सर्व सेवा करून झाल्यानंतर बघा, बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून पुन्हा देवघरात जशी आहे तशी ठेवायची आहे आणि ते अभिषेक केलेलं पाणी, जे मंत्र, जे स्तोत्र आपण म्हटलेलं आहे
ते पाणी त्या दोघांनीच ते प्यायचं. म्हणजे ज्यांनी अभिषेक केलेला आहे त्या नवरा बायकोंनी दोघांनी फक्त ते प्यायचं आहे. घरातील इतर व्यक्तींना कुणालाही द्यायचं नाही, हे मात्र लक्षात घ्या. हे तीर्थ कुटुंबातील कुणालाच नाही, मग तुमचे सासू सासरे बहीण कुणीही असेल तरी त्यांना ते द्यायचं नाही. त्याचबरोबर बाहेरील कोणी व्यक्ती आली तरी देखील त्यांनाही हे द्यायचं नाही. फक्त तिथं दोघांनी सेवा केली आहे तर त्या दोघांनीच ते तीर्थ ते पाणी प्यायचं आहे. मात्र आवर्जून लक्षात घ्या, दिवसभरात बघा तुम्हाला जेव्हा जमेल जरी तुम्ही पिलात ना तरी चालेल किंवा दिवसभरात, परंतु त्याच बघा दिवशी ते पाणी प्यायचं आहे. असं तुम्हाला पण बघा त्या दोघांनीच ते तीर्थ घ्यायचं आहे, हे मात्र लक्षात घ्या. एकादशीला सुरुवात करणार आहात म्हणजे एकादशीनंतर सलग तुम्हाला 40 दिवस ही सेवा करायची आहे. सेवा सेम आहे, म्हणजे एकादशीचा 1 दिवस आणि पुढचे 40 दिवस अशी 41 दिवस कंप्लीट होणार आहे. सेवा सेम 40 दिवस करायचे आहे. आता बघा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस थांबून पुन्हा सेवा कंटिन्यू करायची आहे. 40 म्हणजेच 41 दिवसांची सेवा जी आहे ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. पहिल्या दिवशी जोडीनं केली तर चालेल, नंतर फक्त महिलेनं केली तरी देखील चालणार आहे. परंतु जे तीर्थ आहे ते मात्र ते अभिषेक केलेलं तीर्थ ते रोज दोघांनीही प्यायचं आहे, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्ही ही सेवा चालू करण्याआधी जर तुमच्या जवळपास केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही महाराजांना शरण जा, त्यांना प्रार्थना करा, खडीसाखर आणि नारळ त्यांना अर्पण करा आणि त्यांना सांगा तुमची जी काही इच्छा आहे, संतान प्राप्ती व्हावी ही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि तुम्ही ही सेवा संकल्प करून देखील करू शकता. तर हे तीर्थ, परंतु बघा हे तीर्थ अभिषेक केलेलं तीर्थ जे आहे ते दोघांनीच घ्यायचं आहे, प्यायचं आहे. सेवा दोघंही करणार आहे, तीर्थ देखील दोघांनीच घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा एकादशी आणि जर मासिक धर्म सुतक विटाळा आला असेल तर ह्या एकादशीच्या नंतर बघा दुसऱ्या येणाऱ्या नंतरच्या एकादशीपासूनही या सेवेला तुम्ही सुरुवात केली तरीही काहीच हरकत नाही. बघा जगातलं आईसारखं सुख हे जगात कोणतंही नाही. आईसारखं सुख जे आहे, आई होण्याचं जे सुख आहे ना ते दुसरं कशातच नाही. ते नक्की त्याचा अनुभव हा या सेवेनं येतोच येतो. फक्त तुम्ही अगदी श्रद्धेनं ही सेवा करा. 40 दिवस तुम्हाला ही बाळकृष्णाची सेवा करायची आहे. यानं संतान प्राप्ती सुख जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.